गीता देशमुख त्यांनी विचारलेलं आहे की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे. तर माझ्या गर्लफ्रेंडचं नाव, आपला जो चाळीतला घर आहे ना हा म्हणजे मुंबईचा, तर त्याबद्दल प्रश्न आहे की तुम्ही किती रुपये घेतली हो ती जागा. तुझ्या आईला सून कशी हवी आहे. आई सांग, सून कशी हवी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजची व्हिडिओ ना आपली रोजच्या पेक्षा थोडीशी अलग असणार आहे, कारण आज आपण ना आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये भरपूर जण असे वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. तर त्या प्रश्नांचे ना आज आपण उत्तर देणार आहोत आणि आज सोबत आई सुद्धा आहे. हाय. आणि आईबद्दल पण प्रश्न आहेत, आपल्या पूर्ण फॅमिलीबद्दल प्रश्न आहेत आणि अजून काही आगळे वेगळे प्रश्न आहेत. तर ते सर्व प्रश्नांची ना मी मोबाईलमध्ये लिस्ट काढलेली आहे. तर एक एक करून आता आपण प्रश्न वाचायला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न विचारलेला आहे संतोष पाटील दादांनी. तर प्रश्न असा आहे, दादा तुझ्या व्हिडिओमध्ये तुझे पप्पा आणि तुझा मोठा भाऊ जास्त येत का नाही. तर ऍक्च्युली कसे आम्ही बऱ्याच व्हिडिओ असतात ना त्या दुपारच्याही शूट करतो ना. दुपारच्या. हा, तर त्याच्यामुळे कसं आम्ही घरी दोघंच असतो, बरोबर ना. हो, आम्ही दोघंच घरी असतो. हा, पप्पासनी दादाच कसं जॉबला असतात. हा, तर त्याच्यामुळे कसं आहे की जास्त पप्पा आणि दादा येत नाही आणि सुट्टीच्या दिवशी आपल्यालाही काढायला मिळतात. हो, सुट्टीच्या दिवशी मग असले की मग त्यांना घेतो व्हिडिओ मध्ये. पण कसं आहे ना, जॉबला ते लोक जातात ना, त्याच्यामुळे आम्हाला पण टाइम भेटत नाही त्यांच्याबरोबर व्हिडिओ शूट करायला. आणि ते कसे रात्री येतात, तर आमचं मोस्ट ऑफ शूट जे असतं ते सकाळी नाही तर संध्याकाळी नाही तर दुपारी असतो. पण संडेच्या दिवशी आम्हाला मस्त असं शूट करायला मिळतो. मच्छीच्या वेगवेगळ्या रेसिपी पण असतात ना. हो, संडे असलं की मग मच्छी. हा, आणि आता पण काही नवीन वेगवेगळे व्हिडिओ पण आपण बनवणार आहोत, म्हणजे गावी गेल्यावर. आता शिमग्याला जायचंय नाही. आता होळीला आम्ही गावी जाणार. हा, तेव्हा छान छान व्हिडिओ मस्त बघायला मजा येईल तुम्हाला पण. बरोबर, कारण आपल्या चॅनल वरती ना शिमग्याचे अजून व्हिडिओ झाले. हो, एक पण नाही, म्हणजे आमची होळीची व्हिडिओ झालेली आहे. तर यावर्षी पाहायला भेटतील. तर पुढचा प्रश्न आहे ममता पवार ताईंनी विचारलेला आहे प्रश्न, आजी तुमची कोण लागते. अजून पण बऱ्याच जणांनी हे प्रश्न विचारलेले आहेत आजीबद्दल. स्वाती चव्हाण ताईंनी पण विचारलेली आहे की आजी तुमची कोण लागते. आणि आजीबद्दल भरपूर असे प्रश्न आलेले आहेत. गावाला आपण गेलो ना की आजी बऱ्याच व्हिडिओमध्ये असते आणि आजीबद्दल बरेच प्रश्न विचारतात ना सर्वजण. भरपूर विचारतात. हा, पण ती कशी आमची जवळचीच आहे, म्हणजे आजी पण आमच्या घरातच, म्हणजे आम्ही असलो ना गेलो गावी ती आमच्या सोबतच ती असते. हा, आणि आजी कशी आमच्या जवळच्या घरामध्ये राहते. आणि ती कशी आमच्या सासू पासून, म्हणजे त्या दोघी कसं आमचं जवळ एकदम घर ना, संबंध आमचं चांगलं, म्हणजे कधी भांडण तंटा काय नाही. त्याच्यामुळे कसं आम्ही म्हणजे मिळूनच आहोत अगोदर पासून. बरोबर, जे पप्पा लहान होते तेव्हापासून आमचं सर्व नातं आहे नाही. हो, तर लहान मामी पण म्हणजे लागते. हा, तर ते आपल्या जवळची आजी आहे. बऱ्याच जणांचा हा डाऊट होता की आजी कोण आहे. बरेच जण विचारत होते आईची आहे का पप्पांची आई आहे का ना. तर आता तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर मंडळी, आता पुढचा प्रश्न वाचूया. पुढचा प्रश्न आहे हर्ष कदम दादांचा. तर प्रश्न असा आहे, दादा तुझ्या व्हिडिओज ना छान छान कमेंट येतात तेव्हा कसं वाटतो आणि निगेटिव्ह कमेंट आली की वाईट वाटत नाही का. तर आई काय सांगशील याच्याबद्दल. पहिलं तर पॉझिटिव्ह कमेंट बद्दल सांग, कसं वाटतं तुला. मस्त वाटतं, म्हणजे चांगले कमेंट केले ना की जरा वाचून आम्हाला पण आनंद होतो. म्हणजे बरोबर, कसं आहे ना, भरपूर जण इतकी छान छान कमेंट करतात गावी गेल्याच्या नंतरला, मुंबईला पण. आणि एवढे भारी कमेंट येतात ना. आई म्हणजे व्हिडिओ टाकल्याच्या नंतरला 5-5 मिनिटांनी बघत असते कमेंट कोण काय आलं तर म्हणजे बघते मी पण. हा, तर पॉझिटिव्ह कमेंट जेवढे पण येतात ना ते खूपच जास्त आम्हाला म्हणजे असे मोटिवेशन येते आणि नवीन नवीन व्हिडिओज बनवायला इन्स्पिरेशन येते. आणि त्यामुळे आम्ही छान छान व्हिडिओज तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो. तर प्रत्येकाला म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये ना प्रत्येक जण खास कमेंट वाचतच असतो. म्हणजे अधूनमधून व्हिडिओ परत ओपन करतो आणि कमेंट वाचतो. आई त्याच्यामध्ये पूर्ण थोड्या आपण कमेंट वाचत राहिलो, बघत राहील. आणि निगेटिव्ह कमेंटचं बोलायचं झालं ना, आम्हाला म्हणजे असे एवढे पण निगेटिव्ह कमेंट येत नाही. नॉर्मल असे बेसिक कमेंट असतात, पण आम्ही पण ते असे निगेटिव्ह ह्याच्याने घेत नाही. आम्ही पॉझिटिव्हच घेतो की प्रत्येकाचं मत असतो, प्रत्येकाची बघण्याची दृष्टिकोन अलग असतो. त्याच्यामुळे त्यांना एखाद्याला तो निगेटिव्ह वाटत असेल, एकाला तो पॉझिटिव्ह वाटत असेल. आणि तू काय बोलशील आहे निगेटिव्ह कमेंट बद्दल. कारण जे आपल्या चुका होतात ते आपण सुधारायच्या. निगेटिव्ह काय सांगितल्यानंतर म्हणजे आपल्याला पण त्याच्यात शिकायला भेटतो. म्हणजे बरोबर, ते त्याच्यातून आपण सुधारायचा प्रयत्न करायचा आपण. आपल्या म्हणजे चुका पण काही जण काढतात की म्हणजे ते पण आम्हाला बरं वाटतं. म्हणजे हा, काहीतरी आपण इथे चुकलोय ते पण समजतो. म्हणजे आपल्याला कळून येतं. दुसऱ्या टायमाला आपण सुधारतो. काही लोकांना भाषा आपली, म्हणजे तुमची भाषा म्हणजे अशी भाषेवरून खूप कमेंट करतात. निगेटिव्ह अशी निगेटिव्ह अशी कमेंट करतात.
पण ते कसं आपली कशी लहानापासून ती गावची कशी भाषा असते ना, ते शब्द लहानापासून आपण जे वापरण्यात असतात ना ते म्हणजे येतातच, म्हणजे ते असे आपण आपोआप म्हणजे ते शब्द येतातच, त्याला आपण नाही काय करू शकत. म्हणजे बरोबर, म्हणजे भाषेवरून आम्हाला असतात बरेच कमेंट असतात, पण मला वाटतं की अशी ती आपली कोकणी भाषा आहे आणि त्याच्यामध्ये असे काही वर्ड्स आहेत ते आपण रोजच्या वापरामध्ये ते यूज करतो, तर ते काही चुकीचं नाही. पण हेच मला वाईट वाटतं की ह्या भाषेबद्दल काय बोलायला नको. पण ठीक आहे, ती आपली अशी नॉर्मल भाषा आहे, काही काही जणांना ती माहीत असते तर ते त्याच्याबद्दल काय बोलत नसतात. पण बाकीचे पण अदर काही लोक बघतात त्यांना माहीत नाही आपली कोकणी भाषा कशा प्रकारे आहे. आपल्या जे वर्ड्स असतात ते आपले रोजचे वापरण्याचे असतात, पण त्यांना ते चुकीचे वाटतात म्हणून त्याबद्दल ते बोलत असतात. पण त्याच्यामध्ये पण काही असं नाही, आता प्रत्येकाची भाषा आहे तर त्यांना तसं वाटतं. तरी पण आम्ही सुधारायचा प्रयत्न करू, म्हणजे करतोच. पण नाही, आमचे जे कोकणी वर्ड्स आहेत ना ते तर आम्ही सुधारणार नाही, ते तर आपले लहानपणापासून आपण यूज केलेले आहेत आणि त्याच्यावर आपला गर्व असला पाहिजे, आपल्या भाषेवर आपला, तर ते तर येणारच आहेत. आपली कोकणी वर्ड्स आहेत ते आपल्या भाषेमध्ये असतात आणि ते कायम राहणारच. जशी नदी, आपण नदीला आम्ही गावाला कशी बोलतो नही, ती गावची भाषा आहे, त्याच्यामुळे ते पटकन नही, आम्ही नहीवर गेलेलो असं म्हणजे येतं. जे कोकणी लोक आहेत त्यांना तो कळतं, पण दुसरी लोकांना नाही कळत ते. बरोबर. चला, हा झाला तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कमेंट बद्दल. तर मंडळी आता पुढचा प्रश्न वाचूया. पुढचा प्रश्न हर्षदा सालगावकर ताईंचा आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की दादा तुझं गाव कोणतं आहे. आपण जेव्हा आपण गावचे व्हिडिओज बनवतो त्या व्हिडिओच्या खाली प्रत्येक जणांचा कमेंट असतो की दादा तुमचं गाव कोणतं आहे, गाव कोणतं आहे. मी आन्सर करत पण असतो, पण आई परत तुम्हाला सांगते आई आपलं गाव कोणतं आहे एक्झॅक्ट. तर आमचं गाव ना रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यामध्ये आंबवली गाव असं नाव आहे, आंबवली गाव. बरोबर. आम्ही मेन कोकणातलेच आहोत. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये आमचं गाव पडतो आणि आंबवली गावाचं मूळ नाव आहे. आणि आमचं गाव असं बऱ्याच गोष्टी आहेत गावामध्ये दाखवण्यासारख्या आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करतच असतो. पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या आपण दाखवल्या नाही, म्हणजे फार्मिंग वगैरे झालं नाही, शेती वगैरे ते दाखवायचं बाकी ऍक्च्युली. म्हणजे कशा प्रकारे भात लावणी वगैरे केली जाते ते आम्ही भात लावणीला पण नाही ना जात. तर ते पण दाखवायचं राहिलंय. आणि आता शिमग्याचं तुम्हाला पाहायला भेटेल. ह्या टायमाला आम्ही जाणार आहोत शिमग्याला, तर पूर्ण शिमग्याची सिरीज तुम्हाला आपल्या गावची पाहायला भेटेल. तर पुढचा प्रश्न वाचूया आपण. पुढचा प्रश्न आहे मनीषा चव्हाण ताईचा. तर त्यांनी असा प्रश्न केलेला आहे, आईचं माहेर आणि पप्पांचं घर एकाच गावात आहे का? कोणतं गाव घर? पण काही लोकांचं छान बांधणी केलेली आहे. म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की आईचं माहेर आणि पप्पांचं गाव एकच आहे का, आणि कोणतं गाव आहे ते आता आपण सांगितलं, तर हे काय बोलशील याच्याबद्दल? आता माझं माहेर आणि सासर म्हणजे एकच गावात. हे खरं आहे. पप्पा आणि आई एकाच गावचे आहेत ना. हो. आणि लग्न पण आमचं कसं एकाच गावात झालेलं आहे. आता दोघा एकाच गावचे आहेत तर लग्न म्हणजे काय टेन्शन नाही. आणि आईचं माहेर पण म्हणजे आईला इकडे तिकडे जायला बरं पडतं ना, जवळच, म्हणजे 10 मिनिटावर, 10 मिनिटं पण नाही लागत, 5 मिनिटं असं 5 मिनिटावर आहे मध्ये. आणि आईच्या माहेरचे म्हणजे तिकडच्या पण व्हिडिओ सर्व आपण काढलेले आहोत. त्याच्या खाली पण कमेंट असतो की दादा माहेरचं पप्पांचं एकच गाव आहे का? तर आता तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. आणि मामाचं घर पण तुम्हाला दाखवलेलं आहे, गणपतीला पूर्ण घराची टूर दाखवलेले आहे. गणपती बाप्पा येतो तेव्हा पण आपण गेलेलो आहेत ना गावचे वगैरे. तर पुढचा प्रश्न वाचूया. पुढचा प्रश्न ना म्हणजे तिघांनी पण सर्वांनी सेमच प्रश्न विचारलेला आहे. पहिला इशिता ताईंनी विचारलेला आहे, मुंबईमध्ये कुठे राहतो दादा? आणि परत यज्ञेश मयेकर दादांनी विचारलेलं आहे, तू राहतो कुठे मित्र? मुंबईत. परत पुष्पा पवार ताईंनी विचारलेलं आहे, तू राहतो कुठे? म्हणजे प्रत्येकाने म्हणजे सेमच प्रश्न विचारलेला आहे. तर तिघांचं पण मी नाव घेऊन सांगितलं की कोणी कोणी विचारलंय. तर आपण कुठे राहतो मुंबईमध्ये? आम्ही अंधेरीला राहतो. तर मंडळी आता पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न भक्ती खांबे ताईंनी विचारलेला आहे, मुंबईला चाळीमध्ये राहता, मग गावचं एवढं मोठं घर कसं बांधलं? यावर एक व्लॉग करा. तर ॲक्च्युली व्लॉग करण्यासारखं नाही, पण तुम्हाला सांगतो की आम्ही एवढं कसं मोठं घर बांधलं. तर आमचे ना असे म्हणजे 3 कुटुंब आहेत. आमचे मोठे पप्पा, लहान पप्पा आहेत आणि माझे पप्पा. तर 3 जण भाऊ आहेत आणि 3 जणांनी मिळून हा बांधलेला आहे. 3 जणांनी मिळून म्हणजे 3 फॅमिलीसाठी. आणि गावाला म्हणजे असं काही मुंबईसारखे एवढं कॉस्टली सर्व भेटत नाही. गावाला म्हणजे बांधकाम एव्हरेज असतो, म्हणजे पैसे वगैरे. तर 3 जण मिळून तर ते एवढं मोठं घर बांधू शकतो. आणि गावाला कशी ऐसपैस प्रत्येकाची जागा असते, तर त्याच्यामुळे 3 एकत्र मिळून आम्ही हा गावचा घर बांधलेला आहे. तर पुढचा प्रश्न वाचूया. दादा तुझे आई वडील आणि घरातील सर्व माणसं तुला व्हिडिओ बनवायला सपोर्ट करतात, तेव्हा तुला कसा वाटतो? तर ॲक्च्युली खूपच छान वाटतो. आणि
माझ्या मते प्रत्येक आई वडिलांनी प्रत्येक मुलाला सपोर्ट केलाच पाहिजे ना. म्हणजे तो कुठला पण काम असू द्या, आपण म्हणजे आई वडिलांनी मुलाला सपोर्ट केलं तर कसं मूल पुढे पुढे जातो ना. बरोबर. आता बरेच जण असे पेरेंट्स असतात की मुलाला जे आवडतो ते करायला देत नाही. म्हणजे त्यांना वाटतं की त्यांच्या पद्धतीने त्याला त्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. म्हणजे त्यांना वाटतं की डॉक्टर बनायचं आहे, त्याला डॉक्टरच्या क्लासेस लावा किंवा डॉक्टरचे कोर्स करायला सांगा. पण माझ्या मते मुलाला काय करायचं ते पण बघितलं पाहिजे. मुलाचे म्हणजे आवडीचं असेल काय ना, आपण दुसऱ्या जबरदस्ती केला होता तसं नाही ना. जो आवडीचा असेल तिथेच त्याला ते म्हणजे आपण सपोर्ट करून त्याला पुढे आणायला पाहिजे. बरोबर. आता प्रत्येकाचा इंटरेस्ट अलग असतो ना. कुणाला ड्रॉइंग आवडतो, कुणाला असं माझ्यासारखं व्हिडिओ शूट, कुणाला फोटोग्राफी आवडतो, कुणाला अजून आर्ट रिलेटेड गोष्टी आवडतात. तर प्रत्येकाची चॉईस असतात आणि त्याचा पण इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. आणि पॅरेंट्सनी जोर देऊन त्यांच्या पद्धतीने त्याला करायला असं नको सांगायला. त्याला त्याच्या गोष्टी त्याला ज्या आवडतात त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि बरेच असे पॅरेंट्स असतात ते करतात पण, म्हणजे सपोर्ट करतात, बरेच असे असतात. पण माझ्या मते ही गोष्ट प्रत्येक पॅरेंट्सना कळली पाहिजे ना. तर हे माझ्या मते आपण मुलांना हे केलं पाहिजे, पुढे आणलं पाहिजे. जो त्याचं आवड आहे तिथे आपण सहकार्य केलं पाहिजे. हे तर खरं आहे. आणि आमच्या घरातली एवढी माणसं चांगली, माझे आई वडील पण एवढे छान आहेत ना की मला जे करायचं आहे ना ते त्याच्यासाठी सपोर्ट करतात. आणि त्यांच्यामध्ये त्यांचं पण योगदान नेहमी असतं. तुम्हाला माहिती आहे आई आपल्या व्हिडिओमध्ये किती असते, प्रत्येक गोष्टीमध्ये आई मला सपोर्ट करत असते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण क्लिअर केलेलं आहे. आई वडिलांना वाटत ना आपलं मुलं पुढे जावं म्हणून. ते तर आहे. आणि घरच्यांचा सपोर्ट असला ना तर मुलगा पण नक्कीच काही ना काही करून दाखवतो. तर पुढचा प्रश्न आहे जयाताईंनी विचारलेला आहे. आपला जो चाळीतलं घर आहे ना हा म्हणजे मुंबईचा, तर त्याबद्दल प्रश्न आहे की तुम्ही किती रुपये घेतली हो ती जागा. म्हणजे ही जागा आम्ही किती रुपयामध्ये घेतलेली आहे. तर ॲक्च्युली ही जागा ही कधी खूप जुनी आहे ना. हो, म्हणजे कधी 80-85 सालाची, तेव्हा आमच्या सासऱ्यांनी म्हणजे पहिली आजोबांच्या टायमाला म्हणजे घेतलेली आहे 1985-80 मधली. सगळे त्यांनी भावाभावाने अशी घेतलेली होती. तर खूप जुनी जागा आहे. आणि मला वाटतं त्या टायमाला 15 ते 20 हजारामध्ये जागा घेतली असेल ना. रूम म्हणजे घेतलेली, पण ती अशी साधी सिंपल पत्र्यांची रूम होती. म्हणजे आता जरा पूर्ण रेनोव्हेट केलं आम्ही, म्हणजे सुधारली. आणि त्या टायमाला म्हणजे 1985-80च्या टायमाला तेवढे पैसे, पण आता किती 30-35 लाखाला असे रूम जातात. पण तेव्हाच्या टायमाला 15,000-20,000 खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा म्हणजे 15,000-20,000 रुपये, 2,000 हीच म्हणजे तसे काही लाखासारखे पैसे ते होते त्या टायमाला. 80 ते 85 सालात तेव्हा त्या टायमाला ही 15-20 हजारच्या दरम्यान काहीतरी प्राइस माझ्या मते सांगितलेली आजोबांनी. तर तेवढ्या पैशामध्ये घेतलेली आहे. आता पुढचे प्रश्न असे माझ्याबद्दल विचारलेला आहे की पुढचा प्रश्न गीता देशमुख त्यांनी विचारलेला आहे की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे. तर हा माझ्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर माझ्या गर्लफ्रेंडचं नाव असं काहीच नाही आहे, कारण माझी गर्लफ्रेंड नाही आहे. तर मी सिंगलच आहे आता सध्या. अजून टाइम आहे, जेव्हा लग्न असेल ना तेव्हा आपण सांगू. आपल्या व्हिडिओमध्ये पण येतील सर्व चॅनलवरती आपले व्हिडिओ लग्नाच्या. अजून सध्या टाइम आहे, अजून घरामध्ये बरेच भावंड आहेत, त्यांची लग्न होतील मग आमचा नंबर येईल ना. अरे आता या वर्षी एक दादाचा आहे मोठ्या, स्वीकार जाताचा दादाचा नंबरला आहे. आता एक नंबर चालूच होणार. तर पुढचा प्रश्न आहे ईशा मोरे यांनी विचारलेला आहे. तुझ्या आईला सून कशी हवी आहे. आई सांग, सून कशी हवी आहे. मला म्हणजे सून अशी कुटुंबाला सांभाळून घेणारी, चांगली स्वभावाची म्हणजे अशी पाहिजे. म्हणजे सर्वात मिळून मिसळून आली पाहिजे, प्रत्येक गोष्टी कळल्या पाहिजे. म्हणजे फॅमिलीमध्ये अनुभव आली पाहिजे. म्हणजे फॅमिलीत कसं राहायचं, कसं वागायचं, स्वभाव चांगला, चांगलं, सगळ्यांना चांगलं मिळून घेण्याची, सांभाळून घेणारी पाहिजे. तर मंडळी एवढे प्रश्न होते आपल्याबद्दल विचारलेले, सर्व फॅमिलीबद्दल विचारलेले होते. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच्या अगोदर पण आपण Q&A ची व्हिडिओ बनवली होती, तेव्हा आपण म्हणजे डायरेक्ट असा एक पोस्ट टाकला होता त्यामध्ये प्रश्न विचारायचा. आता म्हणजे असं तसं पोस्ट नव्हता टाकला, पण जेवढे व्हिडिओज खाली जे प्रश्न आलेले ना तेच सर्व आपण लिस्ट बनवून त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करा. नक्कीच लाईक करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.